नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक चांगली कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राहिली। या पक्षाने एकूण 10 उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी 8 उमेदवार विजयी झाले। खरे तर इतक्या चांगल्या कामगिरीमुळे हुरूप वाढून पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता अधिक जिद्दीने अधिक एकजुटीने पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी उभा ठाकणे अपेक्षित होते। परंतु या एकजुटीला छेद देणारे वातावरण पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले। या कार्यक्रमात बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एकनिष्ठेबद्दल शंका घेतली जात असल्याची अप्रत्यक्ष तक्रार केली। सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात 2 नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे बोलले जाते। जयंत पाटलांचे वक्तव्य त्या संघर्षाची पुष्टी करणारे आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण काही लोकांना मान्य नाही, ते सगळे आता अजून किती महिने राहिले हा हिशोब मांडत असतात। त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की माझी मुदत किती राहिली हे मोजत बसू नका। नोव्हेंबरमध्ये मी स्वतःच निरोपाचा नमस्कार करणार आहे। या जयंत पाटलांच्या वक्तव्याचा रोख रोहित पवारांकडेच असल्याचे बोलले जाते। या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, परंतु काही ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना पक्ष संघटनेकडून योग्य मदत मिळाली नाही। काही ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच उमेदवारांचे काम केले नाही। रावेरमध्ये हे दिसून आले, त्यामुळे तिथे पक्षाचा उमेदवार पराभूत झाला असे ट्विट रोहित पवारांनी केले होते। त्याचाच अप्रत्यक्ष दाखला देत जयंत पाटलांनी आपल्या संदर्भात काही तक्रार असेल तर ती पक्षाध्यक्षांकडे करा, ट्विट सारख्या माध्यमातून जाहीर मतप्रदर्शन योग्य नाही असं म्हटलंय। तसेही जयंत पाटलांच्या संदर्भात आधीपासूनच पक्षात संशयाचे वातावरण आहे किंवा ते निर्माण करण्यात आले आहे। त्याला अशा जाहीर मतप्रदर्शनातून बळ दिले जात असल्याने जयंत पाटील दुखावल्याचं दिसतंय। एकंदरीत असंतुष्ट म्हटले जाणारे लोक मोठ्या प्रमाणात पक्षातून बाहेर पडल्यानंतरही ते असंतोषाचे बीज पक्षातून मुळासकट उपटले गेलेले नाही असंच म्हणावं लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।